नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया यामध्ये पाहू शकता समाज कल्याण अधीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, त्याचबरोबर गृहपाल अधीक्षक, लघु टंकलेखक, लिपिक इत्यादी पदांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठीची परीक्षेची तारीख जी आहे ही लवकरच जाहीर केली जाईल आणि ही जी परीक्षा आहे या परीक्षेची आहे लेटेस्ट टी सी एस कंपनीद्वारे घेण्यात येणार आहे. आणि टी सी एसचा जो पॅटर्न आहे नवीन पॅटर्न यानुसार पाहू शकता मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्ता यावर आधारित प्रश्न असणार आहेत. एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणांची ही लेखी परीक्षा असणार आहे, MCQ आधारित परीक्षा. तर यासाठी सामान्य ज्ञानवर प्रश्न जे आहेत हे सगळ्यात कठीण असतात. पाहू शकता सामान्य ज्ञानवरचे प्रश्न चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारले जातात. यामध्ये संभावित कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील, TCS पॅटर्नवर आधारित याबद्दलचे संभावित महत्त्वाचे जे प्रश्न आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. पहिला प्रश्न आहे, जवाहरलाल नेहरू पोर्टचे सॅटेलाईट पोर्ट म्हणून कोणते बंदर विकसित केले जाणार आहे? जवाहरलाल नेहरू पोर्ट जे आहे या पोर्टसाठी सॅटेलाईट पोर्ट म्हणून कोणते बंदर विकसित केले जाणार आहे? पर्याय पाहू शकता, भोगवे बंदर, भगवती, एलिफंटा आणि वाढवण. तर बरोबर उत्तर आहे वाढवण. हे जे बंदर आहे सॅटेलाईट पोर्ट म्हणून जवाहरलाल नेहरू पोर्टचे सॅटेलाईट पोर्ट म्हणून बंदर विकसित केले जाणार आहे. वाढवण हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, जगात मासे उत्पादन करणारा भारत हा कितव्या क्रमांकावर आहे? म्हणजे मासे उत्पादन करण्याच्या क्रमवारीवर भारत कितव्या नंबरचा देश आहे? पाहू शकता कितव्या नंबरच्या क्रमवारीवर आहे. पहिला पर्याय आहे पहिल्या, बी आहे तिसऱ्या, सी आहे दुसऱ्या आणि डी आहे यापैकी नाही. तर बरोबर उत्तर पाहू शकता दुसऱ्या क्रमांकावरचा देश आहे. जगामध्ये मासे उत्पादन करणारा भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी सुरू करण्यात आलेली आहे ही कोणत्या राज्याद्वारे सुरू करण्यात आलेली आहे? पर्याय पाहू शकता, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि हरियाणा. तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता महाराष्ट्र हे उत्तर यासाठीचं बरोबर आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही जी महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 4, तागाच्या एका गाठीचे वजन किती असते? तागाचं जे एक गाठ असते ह्या एका गाठीचे वजन किती असते? पर्याय पाहू शकता, 170 किलो, 190 किलो, 180 किलो आणि 200 किलो. तर याचं बरोबर उत्तर आहे एकूण 180 किलो इतकं जे वजन आहे तागाच्या एका गाठीचं असतं. प्रश्न क्रमांक 5, भारतीय कुक्कुटपालन उद्योगाचे जनक कोण आहेत? भारतीय कुक्कुटपालन जो उद्योग आहे या उद्योगाचे जनक कोण आहेत? म्हणजे सुरुवात कोणी केली, जनक कोण आहेत? पर्याय पाहू शकता, प्रमोद कुमार तिवारी, आनंद शुक्ला, डॉक्टर BB राव आणि यापैकी नाही. तर उत्तर पाहू शकता डॉक्टर BB राव यांनी भारतीय कुक्कुटपालन योजना म्हणजे जो उद्योग जे आहे याचा पाया घातला. त्याचे जनक आहेत भारतीय कुक्कुटपालन उद्योगाचे जनक डॉक्टर BB राव हे आहेत. प्रश्न क्रमांक 6, सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? सोयाबीनचं सर्वाधिक उत्पादन जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये होते? पर्याय पाहू शकता, पंजाब आहे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि याच्यामध्ये जे आहे मध्य प्रदेश. तर पाहू शकता उत्तर जे आहे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. मध्य प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यामध्ये सोयाबीनचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. सर्वाधिक उत्पादन करणारा राज्य जे आहे हे मध्य प्रदेश हे आहे. प्रश्न क्रमांक 7, भारतातील तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन भारतातील कोणत्या राज्यामध्ये होतं? पर्याय पाहू शकता यामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश. तर याचं बरोबर उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यामध्ये तंबाखूचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते? आता दगडी कोळसा उत्पादन करणारं सगळ्यात जास्त हे कोणतं राज्य आहे? पाहू शकता पर्याय, महाराष्ट्र, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल. तर याचं बरोबर उत्तर आहे झारखंड.
झारखंड हे जे राज्य आहे भारतातील सर्वात जास्त दगडी कोळसा उत्पादन करणारं राज्य म्हणून ओळखलं जातं. झारखंड हे बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. तर यामध्ये पाहू शकता पुढचा प्रश्न आहे 9वा प्रश्न. भारतात सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य कोणते? तर कापड गिरण्या सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहेत? पर्याय पहा यामध्ये. तामिळनाडू आहे, गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल. तर याचं बरोबर उत्तर आहे तामिळनाडू. हे जे राज्य आहे तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वाधिक कापड गिरण्या आहेत. म्हणजे तामिळनाडू हा जो जिल्हा राज्य आहे या राज्यामध्ये सर्वाधिक कापड गिरण्या आहेत. हे बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. यानंतर 10वा प्रश्न. बीड जिल्ह्यातील सीताफळ संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? बीड जिल्ह्यामध्ये सीताफळ संशोधन केंद्र जे आहे हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? पर्याय पाहू शकता. धारूर, परळी, अंबेजोगाई आणि केज. तर याचं बरोबर उत्तर आहे अंबेजोगाई. हा जो तालुका आहे बीड जिल्ह्यातील या ठिकाणी सीताफळ संशोधन केंद्र आहे. सीताफळ संशोधन केंद्र अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या ठिकाणी आहे. तर या पद्धतीने तुम्ही समाज कल्याण विभागची भरती प्रक्रियेसाठी तयारी करताय. आता या भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी मॉक टेस्ट म्हणजेच सराव प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे. यानुसार पाहू शकता सराव प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्हाला प्रश्न जे आहे वेळेमध्ये सोडवण्याची सवय लागते. म्हणजे वेळेमध्ये जे प्रश्न आहेत ते सोडवून होतात आणि त्या पद्धतीने टायमिंगनुसार प्रश्नपत्रिका सोडवून तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता. आता यासाठीच आम्ही आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर यामध्ये ज्या फ्री मॉक टेस्ट आहेत, सराव प्रश्नपत्रिका या तयार केल्या आहेत. ज्याचा सराव करून तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता. याच्या ॲप्लिकेशनची लिंक आहे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करण्यासाठी. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून या सराव प्रश्नपत्रिका सोडवल्या जाऊ शकतात. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11वा. ग्रीनपीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्य करते? ग्रीनपीस ही जी संघटना आहे कोणत्या क्षेत्रासाठी कार्य करते? पर्याय मानवी हक्क, दारिद्र्य निर्मूलन, पर्यावरण आणि वृद्धांचे संगोपन. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्यावरण. पर्यावरणासाठी ग्रीनपीस ही संघटना जी आहे पर्यावरण या क्षेत्रासाठी कार्य करते. प्रश्न क्रमांक 12वा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जो कागद कारखाना आहे कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि भंडारा. तर पाहू शकता चंद्रपूर हे बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना जो आहे चंद्रपूर येथील बल्लासपूर जे आहे बल्लासपूर या ठिकाणी आहे. चंद्रपूर येथील महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 13वा. कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणते राज्य आहे? कोल्हापूर जिल्हा जो आहे ह्या कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणते राज्य येते? पर्याय कर्नाटक, गोवा, गुजरात आणि राजस्थान. तर पाहू शकता कोल्हापूर जिल्ह्याच्या ज्या पूर्वेला जे राज्य आहे त्याचं नाव आहे कर्नाटक. यासाठी तुम्ही नकाशा चेक करू शकता. नकाशा चेक करण्यापेक्षा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे की कोणत्या जिल्ह्याच्या कोणत्या ठिकाणी कोणते राज्य आहे याबद्दलचे प्रश्न जे आहे डिटेलमध्ये वाचून जाणं आवश्यक आहे. 14वा प्रश्न. भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर कोणते? भारतामध्ये असणारं सर्वात मोठं कृत्रिम सरोवर जे आहे हे कोणतं आहे? पर्याय पुष्कर, ढेबर सरोवर, सांबर सरोवर आणि सूरजताल. तर पाहू शकता ढेबर हे जे सरोवर आहे भारतातील सर्वात मोठं कृत्रिम सरोवर आहे. मानवनिर्मित सरोवर जे आहे ढेबर हे सर्वात मोठं आहे. प्रश्न क्रमांक 15वा. खालीलपैकी कोणत्या पिकास नगदी पीक असे म्हटले जाते? असं कोणतं पीक आहे ज्या पिकास नगदी पीक असे म्हटले जातं? पर्याय कापूस, गहू, ज्वारी आणि मका. तर पाहू शकता कापूस हे जे पीक आहे या पिकास नगदी पीक असं सुद्धा म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 16वा. खालीलपैकी कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे? पर्यायामध्ये जी योजना देण्यात आलेली आहेत यामधील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे? पर्याय पहा यामध्ये. हिराकूड आहे, जायकवाडी, कोयना आणि भाकरा नांगल. तर पाहू शकता औरंगाबाद जिल्ह्यात असलेली जी जलसिंचन योजना आहे हिचं नाव आहे जायकवाडी धरण प्रकल्प जो आहे जायकवाडी सिंचन योजना जलसिंचन योजना ही जी औरंगाबाद जिल्ह्यात येते. प्रश्न क्रमांक 17वा.
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे? मृदांवर आधारित प्रश्न आहे. भारतातील खालीलपैकी सर्वात म्हणजे कोणत्या प्रकारची मृदेची उत्पादकता कमी आहे? हे मृदेचे प्रकार आहेत. यामध्ये कोणती मृदा सगळ्यात कमी उत्पादकता देणारी आहे? पर्याय जांभी, रेगूर, गाळाची आणि वरीलपैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता. जांभी ही जी मृदा आहे, ही मृदा सगळ्यात कमी मृदेची उत्पादकता मानली जाते. जांभी या मृदेमध्ये जे आहे सगळ्यात कमी उत्पादकता असते शेतीसाठी. 18वा प्रश्न. जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जैवतंत्रज्ञान जे विद्यापीठ आहे हे कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद. तर उत्तर बरोबर पाहू शकता. नागपूर या ठिकाणी जैवतंत्रज्ञान विद्यापीठ जे आहे हे बांधण्यात आलेलं आहे. जैवतंत्रज्ञान विद्यापीठ म्हणजेच नागपूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 19वा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? तर असा कोणता जिल्हा आहे महाराष्ट्रातील ज्यामध्ये सगळ्यात जास्त खनिज संपत्ती आढळते? पर्याय पुणे, चंद्रपूर, बीड आणि सोलापूर. चंद्रपूर हा असा जिल्हा आहे यामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्ती आढळते, जास्त प्रमाणामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भामध्ये नाही आहे? म्हणजे यामध्ये जे जिल्हे देण्यात आलेले आहेत यामध्ये कोणता जिल्हा विदर्भामध्ये येत नाही? तर पाहू शकता बुलढाणा आहे, जालना, चंद्रपूर आणि वाशिम. तर पाहू शकता वाशिम हा विदर्भामध्ये येतो, चंद्रपूरसुद्धा विदर्भामध्ये येतो, बुलढाणासुद्धा येतो. जालना हा जिल्हा जो आहे विदर्भामध्ये येत नाही, म्हणजेच जालना हे उत्तर बरोबर आहे. जालना हा जिल्हा विदर्भामध्ये येत नाही. तर अशा पद्धतीने जिल्हा जे आहे यामध्ये आपण तयारी करत आहात समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेअंतर्गत जे आहे समाज कल्याण आयुक्तालय भरती यासाठीच्या 219 जागांसाठीच्या जे महत्त्वाचे प्रश्न आहेत सामान्य ज्ञान जी केवर आधारित ते अशा पद्धतीने आहेत. या पद्धतीने जे महत्त्वाचे प्रश्न तुम्ही सराव केलात चांगल्या पद्धतीने तर चांगल्या पद्धतीचे मार्क्स यामध्ये पडू शकतात. या भरती संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.